अहो, ऐकलं का? मधल्या दाराचा पडदा बाजूला करीत आलेल्या माईंनी प्रश्न केला. दादांनी आपल्या तंद्रीतच त्यांच्याकडे पाहिले. सतारीची तार एकदम तुटावी तसे काहीतरी त्यांच्या काळजात झालं. 6 वर्षांपूर्वी माईंची मुद्रा कशी टवटवीत गुलाबासारखी दिसायची, तो गुलाब आता फार कोमेजला होता. 6 वर्षांपूर्वी सुमित्रा गेली आणि आता हे नंदाचं दुःख. अक्षता पडायच्या आधीच ही दुर्घटना घडली. हे केवढं सुदैव. नाहीतर दादांनी माईंकडे टक लावून पाहिलं. भरून आलेल्या आभाळासारखं माईंचे डोळे त्यांना भासले. त्यांच्या मनात आले, आपण आपली दुःखे नव्या नव्या पुस्तकांच्या सहवासात नाहीतर 42च्या चळवळीच्या आठवणीत विसरू शकतो. काळजातल्या जखमेवर काव्याची किंवा तत्वज्ञानाची फुंकर घालतो. पण बिचाऱ्या माईला तो मार्गही मोकळा नाही. रात्र किती झाली पाहिली का? पोरीचा पत्ता नाही अजून. माईंच्या स्वरातला सशाच्या काळजाचा कंप दादांना जाणवला. पण उसने अवसान आणून ते म्हणाले, येईल गती घटकाभरात. बसली असेल कुठंतरी मैत्रिणींशी गप्पा छाटीत. या अलीकडच्या कुलू कुलू करणाऱ्या चिमण्यांना वेळेचं भानच राहत नाही कधी. या पोरांची काळजी कसली करायची? ती निघालीत चंद्रावर वन भोजन करायला. आम्ही जे 25शीत वाचत होतो ते पाळण्यात कानी पडतं यांच्या. माईंना बरं वाटावं म्हणून दादा उगीच बोलत राहिले. पण माईंना राहावे ना. त्यामध्येच म्हणाल्या, तुमचं हे असंच सदा कदा. पोरगी बियेत होती तेव्हा कसं सोन्यासारखं स्थळ आलं होतं सांगून. पण माझं मेलं ऐकतंय कोण या घरात? उठल्या सुटल्या पोरीचं वकीलपत्र घ्यायचं. बोलता बोलता माई आराम खुर्चीजवळ आल्या आणि उजवा हात खुर्चीवर ठेवून कातर स्वराने म्हणाल्या, या पोरीचं मन कळनासच झालंय मला. परवा एक पातळ फार चांगलं असं म्हणाली म्हणून दुसऱ्या दिवशी तिला ते आणून दिलं. 2 दिवस नेसली हसली, पण तिसऱ्या दिवशी सारं गाडं उलटलं. आज दुपारी जेवली सुद्धा नाही नीट. हात धुवून जी खोलीत गेली ती कडी लावून बसली. चहा घेताना सुद्धा घुमीच होती. या अलीकडल्या पोरी आणि त्यांची ही प्रेम. अहो, वाईट वेळ काय सांगून येते. मोठ्या मोठ्यांच्या मुली संध्याकाळी फिरायला म्हणून जातात काय आणि दुसऱ्या दिवशी त्यांची प्रेतं कुठेतरी सापडतात काय. बोलता बोलता त्यांचा गळा दाटून आला. त्या एकदम थांबल्या. पदराने डोळे पुशीत समोरच्या सुमित्रेच्या फोटोकडे पाहू लागल्या. अमंगल शंकेसारखी झपाट्याने वाढणारी विषवल्ली जगात दुसरी कुठलीही नाही. माईंच्या बोलण्यानं दादा विलक्षण बैचेन झाले. संध्याकाळी बाहेर पडताना पोरीनं खोलीत काही पत्रबित्र लिहून ठेवलं नसेल ना? सुन्न मनाने ते उठले. जड पावलांनी ते नंदाच्या खोलीकडे जायला निघाले. जाता जाता त्यांनी खिडकीतून डोकावून बाहेर पाहिले. रस्त्यावर कुठेतरी नंदा दिसेल या अंधुक आशेने. लांब उरुंद रस्त्यावरला माणसांचा पूर थोडासा ओसरला होता. मात्र मोटारींचा पाठ शिवणीचा खेळ अजून चालूच होता. समोरच्या इमारतीतल्या मजल्या मजल्यावर खोली खोली दिवे हसत होते, नाचत होते. चमचमणाऱ्या काजव्यांनी फुललेल्या उंच प्रचंड वृक्षांसारख्या त्या वास्तू वाटत होत्या. आकाशवाणीच्या मधुर स्वरांचा सुगंध वायुलहरींवर तरंगत होता. महानगरातून वाहणाऱ्या त्या महानदीकडे दादांनी निरखून पाहिले. नंदाच्या आकृतीचा भास त्यांना कुठेही झाला नाही. अर्धांगाने विकल झालेल्या शरीरासारखी त्यांच्या मनाची स्थिती झाली. या जगात माणूस किती एकाकी आहे, किती अगतिक आहे याची जाणीव होऊन ते जागच्या जागी थबकले. त्यांना वाटलं माणसांनी गजबजलेल्या इमारती नाहीत या, ही सारी खुराडी आहेत. या खुराड्यातील कबुतरे आपापल्या टिचभर जागेत आनंदाने घुमतायत. पण एका खुराड्याचा दुसऱ्या खुराड्यातील सुखदुःखांशी काहीही संबंध नाही. अशाच एका खुराड्यातले एक चिमणे कबूतर आज परत आलेले नाही. त्याच्या जिवारी झालेली जखम अचानक उरून वाहू लागली असेल का? का डोळ्यांपुढे अंधार येऊन ते कुठंतरी मान टाकून पडले असेल?